ओम नमो आदेश गुरुजीं को आदेश ओम गुरुजी. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मधल्या काळामध्ये व्हिडिओ काही सोडल्या नाही किंवा माहिती दिली नाही. काही अडचणींमुळं ते शक्य झालं नाही. पण आता नियमित आपल्या पुन्हा नाथरस या यूट्यूब चॅनलवरती जे काही कमेंट असत्यान, जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नानुसार आणि व्हिडिओ आता आपण परत सोडणार आहे. तर मी एक माग बीरकांगणावरती सुंदर असा एक व्हिडिओ बनवला होता आणि तो भरपूर नाथ भक्तांना, अनेक असणाऱ्या साधकांना तो आवडला होता. तसंच आता एक असणारं त्या ठिकाणी नाथ भक्तांनी प्रश्न विचारला की नाथांचं नामस्मरण कसं करावं, नाथांचा नामजप कसा करावा. तर नामजप का करावा हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे, नाही का? कारण नामजपाने आता प्रत्येकजण सांगते की नामस्मरण करा, ग्रंथ सांगतात नामस्मरण करा, पण नामस्मरण नेमकं केल्याने होतं काय? तर माणसाच्या शरीरामध्ये जे 10-11 इंद्रिय सांगितलेत, ह्या सगळ्या इंद्रियामध्ये प्रधान इंद्रिय म्हणजे मन आहे. आणि हे मन असणारं गती अधोगती मनाची युक्ती मन लावी एकांती साधू संगी. मन हे महत्वाचं आहे. आणि हे मन काय करतं? कधी भूतकाळामध्ये जातं, कधी भविष्य काळामध्ये जातं, पण वर्तमान काळामध्ये मन कधी टिकत नाही. उदाहरण, पूजेला बसलं, पूजा चालू असते पण मनामध्ये कामाचे विचार चालू असतात, म्हणून ती पूजा फक्त शरीराने होती, असणारं मन तिथं थांबत नाही. दुसरी गोष्ट, गुरुची सेवा करतात पण ती सेवा करताना तिथं मन नसतं, कुठंतरी वेगळ्याच गोष्टीत मन असतं. मग हे जे मन आहे, हे मन सतत भविष्यकाळ भूतकाळ भविष्यकाळ भूतकाळ याच्यामध्ये पळत राहतं. आणि या पळत असताना ह्या मन पूर्ण शरीराची ऊर्जा, मनाची ऊर्जा असणारी बुद्धीची ऊर्जा क्षीण करून टाकतं. मग ही जी ऊर्जा आहे की जी भविष्य काळाच्या विचारामध्ये जाती, ही जी ऊर्जा आहे भूतकाळाच्या विचारामध्ये जाती, ही जर असणारं त्या ठिकाणी मन वर्तमान क्षणात चालू क्षणामध्ये जर थांबलं तर ही भविष्य काळामध्ये जाणारी ऊर्जा वर्तमानात येते आणि भूतकाळातली ऊर्जा वर्तमान काळात येते आणि मग एकदम शांती प्राप्त होऊन आपला श्वास आपल्याला दिसतो, आपण काय करतोय हे आपल्याला दिसतं आणि ते मन तिथं थांबतं. आणि ते मन थांबण्यासाठीच नाम आहे. मग या नामजप जसा 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 आपला वाढन आणि त्या नामजपावरती जसं जसं मन पूर्ण असणार थांबायला लागेल, त्यावेळेला शरीरामध्ये एक विशिष्ट ऊर्जा तयार होते. मग ती ऊर्जा कशा पद्धतीची तयार होती? आता नाथांचा जर जप केला तर नाथांचे गुण कोणते? तर वैराग्य, ज्ञान हे, रिद्धी हे, सिद्धी हे, अनेक पद्धतीने जे काही सगळं नाथांकडे हेच असणारं सगळं त्यांच्या केवळ नामजपानी मग त्या साधकाच्या शरीरामध्ये तशा पद्धतीची नाथांसारखी ऊर्जा तयार होती. आणि काही दिवसांनी हे नामस्मरणाचं सातत्य वाढत गेलं की त्याचं असणारा मन हे नाथमय होतं आणि मन नाथमय झालं की असणारं मग त्याच्यामध्ये असणारे परिपूर्ण रिद्धी सिद्धीचा आणि निवास होतो आणि त्याच्याकडून असणारं जे काही त्याला वाटेल असं मनोइच्छित कार्य होतं. म्हणून असणारं नामजप करावं. आता नामजपाचं असणारं नामजप कसं करावं याच्या विषयाने असणारं पुढल्या भागामध्ये आणि माहिती देणार आहे. ओम नमो आदेश शिवगोरक्ष.